नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कोकणी फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओत. तर आज आम्ही कुणकेश्वर का इलाव आपल्या कोकणची काशी म्हटली जातात कुणकेश्वरला. 8 तारीख ते 11 तारीखपर्यंत कुणकेश्वर बीचवर रापण महोत्सव आयोजित केलेलो आहे. रापण महोत्सव ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने राबवलो गेलेलो आहे. तर आज आम्ही शेवटच्या दिवशी लाव रापण महोत्सव बघू. तर पहिला आपण रापण जी मारली आता ती कशा पद्धतीने केली आता आणि त्यात किती लोक वगैरे काय असतात ना त्यात आपण बघूया. तर आधी आपण रापण महोत्सव बघूया, नंतर बाकी इतर काय ठिकाणी प्रदर्शन वगैरे स्टॉल वगैरे आहेत ते नंतर आपण बघू जाऊया. तोपर्यंत आमच्यासोबत व्हिडिओशी सोबतच राहा आणि आमचा व्हिडिओ बघत राहा. तर चला मग आपण रापण महोत्सव बघू जाऊया. तर मित्रांनो, आता मी कुणकेश्वरच्या समुद्रावर येईल आहो बीचवर. आता इथे समोर रापण मारला नाही वाटता ओढतात. आता आम्ही ते चाललो आहो, दाखवतोय पुढे जाऊन. हे बघा समोर रापण आता ओढतात, ओढणी चालू आहे, जाळा बाहेर काढतात. आमका जरा योग थोडं उशीर झालो. जाळा ओढणं चालू आहे. अशी 2 टोकाक दांडे बांधून जाळा ओढतात. त्या बाजून दाखवतंय. इकडे एक जाळ्याचं एक शेवा, तसंच दुसरं शेव ह्या बाजू का, म्हणजे अगदी दोन्ही बाजून जाळा ओढला आता. जाळ्यामध्ये रशी बांधून दांडो टाकलो जाता आणि दोघे दोघे जण असे मिळून जाळा ओढला जाता. या दादा तुमचं नाव काय हो? आणि आमच्या रापणीचं नाव काय? किती माणसं साधारण रापणीत? 60 माणसं. हीच ते होडी ज्या होडीन रापण मारूसाठी जाळा पुढे घेऊन जातात, खोल समुद्रात घेऊन जातात. मग वाटतं जाळा जवळजवळ 1.5 किलोमीटरच्या आसपास लांब असता जाळा. असं मी काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं. म्हणजे त्यांच्याच जे रापण मारतात मच्छीमार त्यांच्याच तोंडून ऐकलं होतं. तर ही होडी जाळा ओढतात. दुसऱ्या डोक्या साईडला इकडनं आपण ओढला जाता जाळावरती. मित्रांनो, आता जाळा बऱ्यापैकी वरती ओढला नाही योगिता गेला पाठी इकडे पुढे इकडे साईडला दाखवत आहे. इकडे इकडे आता जवळ गेला बऱ्यापैकी. आता काय भेटला बघूया. मासे बऱ्यापैकी त्याच्यात माकुल पण आहे बघा. माकुले आहेत, बांगडे आहेत, काटेरी मावरा पण आहे, जेलीफिश बघा ह्याच्यात मध्ये दिसतात. माकुल बघा केवढी मोठी आहे. माकुल आहे, माकुल माकुल आहेत ना, माकुल आहेत ती. संपूर्ण याच्यात माकले बांगडे थोडेफार, काटेरी मासे दिसता काय ना काय. मित्रांनो, आजच्या रापणीत तसा काय जास्त काय मिळाला नाही. हात नाही मासे एकदम फडफडतात. एक जेलीफिश, हलवा नाही, हलवा नाही, हलवा नाही.
हे बांगडे आहेत, बारकी साईज आहे एकदम बांगड्यांची. आणि इकडे जेली फिश आहे, मासो खायचो काय समजत नाही. माकले भरपूर आहेत आजच्या रापणीत. बारीक साईज मध्ये बांगडे होते सगळे. स्पर्श हे स्पर्श हे माका शोधतात बघा. मी व्हिडिओ करायच्या नादात पुढे गेले होते आतमध्ये. शोधतात बघा. इथे रापण मारतात त्यात बऱ्यापैकी म्हणजे आधी भरपूर म्हणजे का मेहनत घ्यायची लागता. काही वेळा भरपूर प्रमाणात मासा मिळतात, जास्त मासा मिळतात, पण काही वेळा काहीच भेटत नाही. इकडे एक रापण मारला न्या, ती रापण मारून होडी येता किनाऱ्यावर. हे बघा तुमका रशी दाखवताय. हय तो एक शेवा आणि तिकडे एक शेवा बघा. तिकडनं वडतात. 6 वाजून गेले, 6:10. ही आता बोट रापण मारसाठी घेऊन चाललेले आहेत, ढकलतात समुद्रात. रापणीच्या ह्याच्यात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत माणसं असतात. भाऊ तू काय घेतलं? एका खेकडो मिळालेलो हा. हे बघा सगळे अगदी मिळून ताकदीने अगदी ढकलतात. लहान मुलं पण आहेत त्याच्यात. अशा पद्धतीने होडी पाण्यात ढकलतात. खाली होडी ढकलताना लाकडा लावली जातात, एका चिल्पा म्हणतात. जी लाकडं लावली जातात ना खाली त्याला चिल्पा म्हणतात. अशी पुढे डाळली जातात कारण याच्या लाकडांमुळे होडी पटापट पुढे सरकत जातात. आणि आता रेती आहे होय, रेतीवर काही होडी चालणार नाही, त्यामुळे लाकडावरनं ढकलतात पुढे. आणि त्या लाकडांका बहुतेक ऑइल लावला जाता आणि त्याच्यामुळे ऑइलमुळे होडी पटकन पुढे सरकता. तुमका मगाशी एक टोक दाखवलं होतं, त्या दुसरा टोक बघा या रापणीचा. आता हळूहळू पुढे वळतील. डाळ्या की अशी मोठी रशी बांधलेली असतात आणि दोन्ही बाजूंमध्ये दांडे लावून त्या रशीक डाळ्यात ओढली जातात रापण. भरपूर ताकद लावची लागता ढकलताना. होड्या त्या पाण्यात गेलेले आता हलवत ते पुढे जातले आणि एक ठराविक ते अंतरावर ते जाळा टाकून सुरुवात करणार. जाळा टाकताना असे एका बाजून असे घेणार आहे, इकडनं असा गोल फिरवून असं राऊंड मारत जाळा मारणार ते. मित्रांनो समोर बघा कुणकेश्वर मंदिर लाइटिंग केलेली आणि लेझर पण लावलेले आहेत. आता अंधार पडतील त्याच्यामध्ये आता या स्टॉलचे वगैरे आणि जी लाइटिंग केलेली आहे त्याच्यामुळे कुणकेश्वर आहे, कुणकेश्वर का जत्रा भरल्यासारखे वाटतं या. बाथरूम मध्ये ठेवायला पाहिजे. आमचा स्पर्श आहे मगाचपासून सुके मासे पुंजवता. काय ना काय का मासे भेटतात सुके सुके, तो आमका आणून दाखवता. काय तुमच्या रापणीचं नाव काय? वातकर आपण वातकर. हा व्हिडिओ बघितलाय का? किती साधारण माणसं तुमच्या ह्याच्यात रापणीत? 45 55 पर्यंत असते. आता तुम्ही वडताच नाही रापण? आता किती वेळ लागा साधारण? एक दीड तास लागतो. दीड तास लागतो ना. बघा मित्रांनो या रापणीत प्रचंड अशी मेहनत घेऊ लागता. आणि मग आता यांच्या ग्रुपमध्ये अगदी 55-60 तरुण मंडळी पण आहेत आणि जवळजवळ 55 ते 60 माणसं आहेत त्यांच्या रापणीच्या ह्याच्यात. आता हे म्हणतात अजून दीड तास लागा. तुमका मगाशी दाखवले मी रापण. मगाच्या रापणीत मासं बरं कमी मिळालो त्यांना. असे गावले मासे तर गावतात, नाही तर काय सोय नसतं. होय ना. हो असं असतं.
आता अंधार पडूक लागलेलो हा. हिर आपण ओढूक आता 1.5 तास जवळजवळ होय लागात. तर आम्ही तोपर्यंत काय करता, तोपर्यंत आम्ही स्टॉल वगैरे थंय जाऊन येतात, बघून येतात कोणकोणते स्टॉल आहेत काय काय वगैरे. हां तर चला पण आता थंय जाऊया काय काय स्टॉल आहेत आणि कृषी प्रदर्शन तर आपण बघून येऊया. आमच्या स्पर्शला चायनीज बोकट बघतो ना रे, चायनीज त्या का बोकट बघूता त्यांनी स्पर्शने व्हिडिओ बघितला नव्हतो यूट्यूबवर रापणी महोत्सव होतोच. तर चला आपण थंय जाऊया. ती रापर वडूक अजून 1.5 तास लागणार हा. तोपर्यंत आम्ही वरती येईल. हे बघा अंधार पडला जी काय लाइटिंग केलेली आहे ना एक नंबर वाटतं. इकडे सगळा कृषी प्रदर्शन चाललेलो आहे. मोटरसाइकिल बाइक टू व्हीलर फोर बघा टेस्ट करा साहेब, मसाला आहे बघा, गोल मंचुरियन साठी खाऊन बघा, चव बघा, टेस्ट बघा. मला तर आवडलेली ती बेंच फोल्डेबल. किती प्रकारची लोणची आहेत काका इथे? मिक्स अचार है, लोणचा अनाज का, मिर्ची का, नींबू का, खटाई, लहसुन, करौंदा, टोटल किती मिर्ची, आंवला, टोटल किती आहेत प्रकार? अरे बहुत प्रकार का, देखो ये ले लो इतना प्रकार का. आपल्या काहीतरी घेऊया लोणचा, बघ ना खायचा बरोबर. योगिता एक एक लोणची टाकून बघता. कसला आहे आंब्याचा ना? हे आमका आहे ना? आम का सूखा सुका आहे, सुका आंब्याचा. सुके मसाले तीखा तीखा, जितने देखोगे उतने नहीं. तुम्ही सुका असं लोणचं पाहिजे. 4 प्रकारची लोणची घेतला आम्ही. एक गोड घेतला स्पर्शसाठी खजूरचा. नाही दिला मी परत सुका अर्धा मी घेते. सुका आंब्याचा लोणचा जर टाकू घेतला परत मस्त. हा चायनाचा बोकड खास आकर्षण ठेवला नाही हा. बोकडाचं नाव सुलतान, दात चायना जिंग. बोकडच बघायचा आहे चायनाचा. बघू जायला कुठे आहे तो? स्पर्शला आमच्या बघूच होतो चायनाचं बोकड. दादा जवळ ना बघता काय ते. दादा बघितला तो कसा खातोय बघ. तुझ्या सारखा खातो, तू कसा सारखा खात राहतो तसा खात राहतोय तो. हा उपाशीपोटी नाही तर त्याला इथे खायला ठेवलेलं आहे. स्पर्श आणि मी नुकतंच आता चायनाचं बोकड जाऊन बघून दिला. आत्ता आम्ही चाललो फूड स्टॉल तिकडे जात आहो, काहीतरी खाऊक बघता. आधी सगळं बघून घेत आहो, नंतर मग काय खाऊ तर ठरवणार आहोत. इकडे पावभाजी स्टॉल हा. इकडे छोटी छोटी हॉटेल आहेत बचत गटाने मांडलेली आहेत. हे बघा एकता महिला उत्पादक गट कुणकेश्वर, संस्कृती महिला उत्पादक गट कातवन, हे सगळे बचत गटांचे स्टॉल लावलेले आहेत होय छोटे छोटे. नाही का सांग ऑर्डर देईल ना. स्पर्श आहे आईस्क्रीम खाता आणि आम्ही दोघांनी पाणीपुरीची ऑर्डर दिलेली आहे. त्यांना सुरुवात केला ना. या पितो ज्यूस बघा तिकडे कावा इकडे सोनूला द्या, सोनूच्या मम्मीला द्या. पप्पा का नाराज होणार नाही बाबा. हे मोफत आहे, हे नफरत आहे, हे जन्नत आहे.
मोफत अरे रे 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 रे, मोफत साहेबांनी काय खातीला काय बघतीला इकडे नजर काय लागणार नाही साहेबांची काय ते कोल्हापूरवाला चाच्या अरे रे 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 चाच्या अरे रे 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 रे. अजून कार्यक्रम सुरू झालो नाही हा. हे स्थानिकांचे डान्सचे वाटतं कार्यक्रम आहे हा. हे आमच्या देवगड नगरपंचायतची अग्निशमन गाडी आहे. हॅलो हॅलो बघितला हा. आता आम्ही चाललो घराकडे. बरंच वेळ झालो हा आमका आता. आजचा शेवटचा दिवस हा रापण महोत्सव होतो. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर नक्की आमका कळवा, कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडलो तर आमच्या व्हिडिओ लाईक करा. आणि आमच्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा. आणि असाच प्रेम तुम्ही आमच्या चॅनलला देत राहा. तर भेटूया आमच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भीम.